सातारा जिल्हा परिषदेवर कोण सत्ता स्थापन करणार यावरून चर्चा सुरू असतानाच आज शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात हास्यविनोद बघायला मिळाले। सत्ता स्थापनेबद्दल शिवेंद्रराजेंना पत्रकारांनी छेडले असता शंभूराज देसाईंकडे बोट करत ते पालकमंत्री आहेत, त्यांनी हात पुढे केला तर आम्ही मिठी मारायला तयार असल्याची कोपरखळी शिवेंद्रराजेंनी लगवल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। ते म्हणतायत मी 2 दिवस झालं बोलतोय, आज महाराजांना विचार बाकीचे कुठला विषय खाली एक मिनिट खाली आपण खाली पालक आहे, पालकमंत्री ते आहे, आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आहे। आता मगाशी मला म्हटलं शेजारी बसा, म्हटलं मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार, म्हटलं आमची मिठी मारायची तयारी आहे। म्हटलं आता तुम्ही चालते का नाही बोलावणे आलो तुम्ही गेला नाही, बैठकीला बोलवलं गेलं पण तुम्ही काही बैठकीला आला नाही, त्यामुळे थोडी नाराजी काल व्यक्त केली। नाही असं नाही, मला त्यांनी थेट मला बोलवलं, मी कधी येत नाही असं होत नाही। ते वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला। या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघं एकत्र असणार आहे का? सत्ता स्थापना आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आहे। आता पुढचे विषय पुढे, आता त्याच्यावर कधी चर्चा होणार आहे? ते आता त्यांनीच सांगायचं। त्यांनी तुमच्यावर सांगताय, तुम्ही कधी हे करा? आम्ही काय आपलं बघत बसलोय, त्यांनी सांगायचं। ते म्हणजे 2 वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो, पण आता मोठा पक्ष भाजप पुढे येणार का विचार? ते मोठे आहेत, पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत, त्यांनी सर्व मोठ्यांनी सामावून घेतलं पाहिजे। मोठे 2 तोंडावर पडले असं त्यांनी सांगितलं। मोठे 2 तोंडावर पडले, 2 वेळा आम्ही बैठकीसाठी बोलवलेलं नाही ना, असं काय त्यावेळेस जरा वातावरण नीट नव्हतं, आता नीट झालं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।